देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच लाईटमध्ये येत असतात. मागील वर्षभरात अनंत अंबानी यांनी राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे अंबानी कुटुंब चर्चेत आले होते. अनेकदा अंबानी कुटुंब सामाजिक कार्यासाठी देखील त्यांचे हात पुढे करत असतात. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी हे त्यांच्या रिलायन्स समूहाकडे सामाजिक कार्य देखील करत असतात. नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत. त्यामुळे ज्या गरजू मुलांसाठी, महिलांसाठी, त्याचप्रमाणे रुग्णांसाठी वेगवेगळ्या घटकापर्यंत काम करत असतात. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या उपक्रमातून अनेक लोकांना मदत केलेली आहे. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनने शिष्यवृत्तीची देखील समावेश केलेला आहे. आता जे हुशार विद्यार्थी आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही शिष्यवृत्ती चालू केलेली आहे. आता शिष्यवृत्ती अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे हा मुख्य उद्देश आहे. यासाठी उच्च शिक्षणासाठी मदत केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमोटर धीरूभाई अंबानी यांच्या 92व्या जयंतीनिमित्त रिलायन्स फाउंडेशनकडून 5,000 पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. 2024-25 या वर्षासाठी जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला 2 लाख रुपये दिले जातात. देशातील जवळपास 1 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आता शिष्यवृत्तीसाठी अर्ज कोणते विद्यार्थी करू शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांच्या घरातील एकूण वार्षिक कमाई 15 लाखापेक्षा कमी आहे आणि जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात आहे ते लोक या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. कोणत्याही शाखेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येतो. या शिष्यवृत्तीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष कोटा राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशी महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.